10 जण अजूनही ढिगाऱ्याखाली अडकल्याची माहिती आहे। परिसरातील अनधिकृत दर्गा हटवताना जी दगडफेक झाली होती त्या प्रकरणी 37 आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे। या सगळ्या आरोपींना आज न्यायालयात एकत्रितपणे हजर केलं जाणार आहे। या संपूर्ण दगडफेक प्रकरणी आणि पोलिसांवर हल्ला केल्याप्रकरणी 1500 जणांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे। त्यापैकी 37 जणांना पोलिसांनी अटक केली आहे, तर अनेक जण अद्यापही फरार आहे। फरार असणाऱ्यांमध्ये महाविकास आघाडीच्या 3 प्रमुख नेत्यांचा देखील समावेश आहे, तर दुसरीकडे MIMचा शहराध्यक्ष मात्र पोलिसांनी अटक केलेला आहे। या सगळ्या अटक केलेल्या 37 आरोपींना आज एकत्रितरित्या नाशिक कोर्टामध्ये हजर केलं जाणार असून या संदर्भात आता न्यायालय पुढची काय तारीख देतं किंवा पुढे काय निर्णय देतं हे बघणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे। दरम्यान या सगळ्या प्रकरणामध्ये आता आणखी काही महत्त्वाचे नावं, आणखी काही महत्त्वाचे लोक समोर येण्याची शक्यता वर्तवली जाते आहे। नाशिक पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणामध्ये नेमके मास्टरमाइंड कोण होते, सोशल मीडियावर हा मेसेज कोणी पाठवला होता, हे संपूर्ण प्रकरण चिघळण्याचा आणि भडकवण्याचा प्रयत्न नेमका कोणी केला होता याचा तपास देखील आता सुरू केला असून लवकरच या लोकांना देखील अटक केली जाईल असं पोलिसांनी म्हटलं आहे। दरम्यान आजच्या होणाऱ्या या नाशिक कोर्टातल्या सुनावणीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे। कॅमेरा पर्सन आकाश येवलेसह मी चंदन पूजा अधिकारी, TV9 मराठी।